सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। धाराशिवच्या परंडा तालुक्यातलं वाघेगव्हाण हे गाव तब्बल 72 तास पाण्याखाली होतं। वाघेगव्हाणमध्ये सर्वात आधी न्यूज 18 लोकमत पोहोचलं आणि तिकडची परिस्थिती आम्ही सर्वांसमोर आणली। धाराशिवच्या परंडा तालुक्यातलं वाघेगव्हाण हे गाव आणि तब्बल 72 तास हे गाव पाण्याखाली होतं आणि वाघेगव्हाणमध्ये सर्वात आधी न्यूज 18 लोकमत पोहोचून तिकडची परिस्थिती समोर आणलेली आहे। नेमकं तिथल्या ग्रामस्थांनी काय केलं, त्यांचं कसं स्थलांतरण केलं, तिकडच्या शेतीची अवस्था काय आणि 72 तासामध्ये तिथे नेमकं काय काय घडलं, पूर ओसरायची वाट हे सगळे गावकरी बघत होते। धाराशिवच्या परंडा तालुक्यात वाघेगव्हाण हे असलेलं गाव तब्बल 72 तास पाण्याखाली होतं आणि तिकडची सगळी दृश्य ही सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमतनं समोर आणली आणि आमचे प्रतिनिधी माझे सहकारी विलास बडे हे त्या गावामध्ये सर्वात आधी पोहोचले आणि त्यांनी सगळी परिस्थिती आपल्या समोर आणली। विलास, कोणतं हे गाव, कुठे आहे, शेती कुठली आणि परिस्थिती काय होती 72 तास? अतिशय विदारक अशी ही परिस्थिती, जे गाव महापुरामध्ये, सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये 72 तास पाण्याखाली होतं, ते गाव आता पाणी उतरल्यानंतर आपल्याला उघडं पडलेलं आहे आणि या गावातली परिस्थिती आणि इथल्या विदारक ज्या खुणा आहेत महापुराच्या त्या आपण बघतोय। घरांना तडे गेलेले आहेत, ही मजबूत घरांची अवस्था आहे आणि जी मातीची आणि कुडाची घरं आहेत ती पूर्णपणे कोसळलेली आहेत। हे मातीचं घर इथं चिखलात जमा झालेलं आहे कारण इथं पूर्ण पाणी भरलेलं होतं। या गावातली ही सगळी परिस्थिती आपण दाखवतोय। या घरामध्ये पूर्ण चिखल आता आहे। इकडे बघतोय ही मातीचं आणि कुडाचं घर आहे, हे कोसळून पडलेलं आहे। या घरामध्ये सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आता या घरांची डागडुजी कशी होणार आणि यांना कशी मदत मिळणार हा प्रश्न आहेच, पण इथून दाखवूया काय घडलं त्या दिवशी। तुम्ही कसा जीव वाचवला, काय घडलं त्या दिवशी? त्या दिवशी कितीच पाणी आल्यामुळं लेकरं बाळ घेऊन आम्ही पाण्याच्या बाहेर निघालो। हाय असा परपंच जाग्याला सोडला, जे जेवण जगण्याचं साधन होतं ते पूर्ण घरातनं वाहून गेलं म्हणजे पूर्ण काय असतं ते आपण बनवायसाठी जेवण हे बनवायचं ते काहीच राहिलं नाही, उद्ध्वस्त झालं, पूर्ण सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। मी आता घरी जेव्हा माणसं आली तेव्हा त्यांनी हा चिखलातून एक एक वस्तू गोळा करायला सुरुवात केलेली आहे। संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी काय असतात आपल्या संसारामध्ये बघा, या छोट्या सगळ्या गोष्टी धुवून आता ज्या सापडतील त्या घेण्याचा प्रयत्न आहे। हे तर एक गाठोडं बांधलेलं आहे सगळं संसाराचं आणि या सगळ्यामध्ये हे पावत्या, आधार कार्ड, हे सगळं कागदपत्र सुद्धा जी काही भिजलेली त्या सगळं वाहून गेलेलं होतं आणि एक एक गोळा करून त्याला बाजूला करण्याचं काम, त्याला सुकवण्याचं काम सुरू आहे। कांदे पूर्णपणे भिजलेले आहेत। हे सगळं म्हणजे चिखल झाला हा संसाराचा। या आजी आहेत, या आजींना कोणी मुलगा नाहीये, ताई या ना इकडे, ताई या इकडे। या आजींना कोणी मुलगा नाहीये, घरात कोणी पुरुष नाहीये आणि घर मात्र असं वाहून गेलं। आजी, किती मोठं संकट होतं तुमच्यावरचं? लय संकट आलतं, लय संकट आलतं। सगळं सोडून आम्ही जीव वाचवला आमचा। आम्ही बंगल्यावर गेलो, आमचं सगळं हे उद्ध्वस्त झालं, सगळं पाहून ही सगळं वाहून गेलं। धान्य ही सगळं ह्या काही सगळं झालं या आणि आम्हाला कुणी नाही, आम्ही दोघीच मायली की हाय, आमचं सगळं माणसाचं बी ही झालेलं या। गडी नाही, मनुष्य नाही, मिळवाय कुणी नाही, आम्ही मंजुरी करून खातो या। बरं, आणि आता हे सगळं कसं उभं करणार तुम्ही? म्हणजे आता काय करायचं, आता मग आता काय करायचं, उभा करायचं आता हे काढलं काय, साहेबांनी आम्हाला दिलं उलटुली तरच उभा व्हायचं, नाही तर कशाचं काय। ताई, यांना पण कुणाचा आधार नाहीये, यांचे पती वारलेले आहेत, यांचा मुलगा वारलेला आहे, घरात कुणी नाहीये। पोरगीच आहे माझ्यापाशी तेवढी, लय उद्ध्वस्त झालं आमचं। आम्ही जीव वाचला, आम्ही खायला लागलो तर आमचं अन्न पाणी आम्ही असं सोडून पळालो। म्हणजे गावात जेव्हा पाणी शिरलं, घरांमध्ये पाणी शिरलं, काहीच करता येईल, काहीच करता येईल। लोटच आला पाण्याचा वरनं लोट आला तसा आम्ही इतकाल्या पाण्यातनं बाहेर निघालो। कमरे इतक्या पाण्यातनं तुम्ही कसं तरी गाव सोडलं, बंगल्यावर टेंगाव गेलो आम्ही, त्या बंगल्यावर सुरक्षित स्थळी ते गेले आणि मग कसा बसा त्यांनी जीव वाचवला। पण आता मात्र हे बघा, ह्या सगळ्या ज्या खुणा दिसतात ना, हे व्रण दिसत आहेत, हे व्रण सगळे त्या महापुराचे आहेत आणि इथपर्यंत पाणी होतं, पूर्ण घरामध्ये सगळीकडे पाणी होतं। हा सगळा संसाराचा प्रपंच बघा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। मी एक एक घर तुम्हाला दाखवतो।
न्यूज 18 लोकमतचा पहिला कॅमेरा आहे या गावामध्ये पोहोचलेला। जवळपास 3.5 किलोमीटर पायी चालत रस्त्याने इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। या गावामध्ये हेलिकॉप्टर शिवाय पोहोचण्याचं कुठलं साधन नव्हतं, कारण सगळे रस्ते हे पाण्यानं बंद झालेले होते, पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेलेले आहेत आणि आता या गावामध्ये रस्त्यांवर सुद्धा हा सगळा गाळ आलेला आहे, जो महापुरातून आलेला गाळ आहे, नदीसोबत आलेला गाळ आहे। आता काही या घरातलं चित्र तर बघा, अतिशय विदारक ही परिस्थिती आहे। संपूर्ण घर पाण्याखाली गेलेलं होतं आणि या घरामध्ये थोडंसं आपण काळजीपूर्वक जाऊया, कारण साप विंचू आलेले असतात महापुरासोबत, गाळ सुद्धा आहे खाली, थोडं सावकाश। तर महापुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साप येत। हे घरातल्या बघा वस्तूंची काय अवस्था झालेली आहे। आपण पोहोचण्याचा हे बघा ना, संसार सगळं ह्याचं हे विदारक चित्र आहे। घरातली भांडी वगैरे गेलेला आहे। तर 72 तास पुराच्या पाण्यामध्ये गाव राहिल्यानंतर, पाणी ओसरल्यानंतरची ही सगळी दृश्य परिस्थिती आहे। न्यूज 18 लोकमत सर्वात प्रथम या गावामध्ये गेलं। वाघे गव्हाण हे गाव, आणि तिथं पोहोचण्याचं कोणतंही साधन नव्हतं हेलिकॉप्टर शिवाय, कारण रस्ते सगळेच आणि पूल पाण्यामुळे बंद झालेले होते, वाहून गेलेले होते। धाराशिव मधलं हे वाघे गव्हाण गाव, आणि संपूर्ण गावच्या गाव 72 तास पाण्याखाली होतं। आणि त्यानंतर आता संपूर्ण घरातल्या साहित्याची स्थिती काय झाली आहे ही आपण दृश्यात बघतोय। सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमत या गावामध्ये पोहोचलंय। हे बघा घराची काय अवस्था झाली आहे। याही घरामध्ये सगळा गाळ पसरलेला आहे। आपल्याला थोडं सावकाश जावं लागेल, कारण जेव्हा पुराचं पाणी ओसरतं तेव्हा मागे थोडेसे साप वगैरे असतात, त्यामुळे आपल्याला थोडी काळजीपूर्वक जावं लागतंय। पण स्पष्टपणे इथे दिसतंय, जे ओल दिसतीये ती तिथपर्यंत या घरामध्ये पाणी होतं। हे घर इतकं पाण्यामध्ये होतं। 2 रंग दिसतात आपल्याला, रंगसंगती दिसते। हा सिलेंडर आहे आणि घरातले जे अनेक भांडी कुंडी आहेत त्या तिकडे नदीला 2-2 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे हे घरातनं भांडी कुंडी सुद्धा वाहून गेलेली आहे अनेक घरांमधली। अजून एक घर आहे, त्या घरामध्ये सुद्धा आपण जाऊया। ह्या सगळ्या घरांची परिस्थिती किती विदारक आहे बघा। आता या सगळ्यातनं पुन्हा उभं राहायचंय, पुन्हा संसार उभा करायचा आहे शून्यातनं। हा सगळा गाळ वाहून आलेला आहे आणि आपण हे घरामध्ये सुद्धा रंग दिसतात भिंतीवरती। जिथपर्यंत पाणी होतं तिथपर्यंतचा ओल दिसते आपल्याला, आणि हे पाणी इतकं होतं, जीव वाचणं शक्यच नव्हतं या सगळ्या परिस्थितीत। त्यामुळे जीवाच्या आकांतानं माणसं घरातून पळाली। आहे तसं सगळा संसार इथं टाकला आणि आहे त्या परिस्थितीत माणसांनी सुरक्षित असं ठिकाण शोधलं। सगळ्या आज या नव्यानं उभ्या करणं, नव्यानं उभ्या राहणं हे इतकं सहज आणि शक्य नाहीये। हे सगळं या टीव्हीमध्ये या सगळ्यांनी एक सुंदर चित्र पाहिलं असेल, कधी स्वप्न पाहिलं असेल, पण आज चित्रही नाहीये आणि या घराची ही अवस्था झाली आहे। घर म्हणजे काय असतं, प्रत्येकासाठी सगळ्यात आनंदाचं ठिकाण असतं, समाधानाचं ठिकाण असतं। पण आज या घराची अवस्था बघा, तडे गेलेले आहेत आयुष्याला। हे तडे आहेत, हे केवळ भिंतींचे तडे नाहीये। या सगळ्यातनं सावरण्याचं एक मोठं या सगळ्या मजुरांवरती आहे आणि एक अतिशय विदारक दृश्य तुम्हाला दाखवणार आहे। इथल्या त्या घरांची अवस्था आपण शेतीचं पिकांचं नुकसान एका बाजूला आहे, पण
जमीन वाहून जाणं काय असतं, मातीची माती खड्डे पडले म्हणजे या सगळ्यामध्ये. आणि थोडं सावकाश गाळ आहे या सगळ्यातनं. इथं एक ऊसाची शेती आहे, त्या ऊसाच्या शेतीमध्ये कमरे इतकी माती वाहून गेलेली आहे. म्हणजे ऊसाची मुळं ही सगळ्यात मजबूत खोलवरची मुळं म्हणून ओळखली जातात. पण आता त्या शेतीची अवस्था तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की या शेतीला आता पुन्हा उभं करणं किती अवघड आहे. ही ऊसाची शेती आहे, पूर्णपणे त्या जो मातीचा थर होता तो वाहून गेलेला आहे. आता अशा प्रकारे हे मुळासकट ऊस उखडून पडलेला आहे. हा केवळ ऊस मुळासकट उखडून पडलेला नाहीये, ही माणसं सुद्धा पिढ्यानं पिढ्या जी पाय रोवून या मातीमध्ये उभी होती ती माणसं सुद्धा अशाच प्रकारे मुळासकट उखडून पडलेली आहेत. आणि आता ही सगळी शेती उभी करणं, हे सगळं काढणं किती मोठं, अजून सुद्धा हे सगळं पाण्यातच आहे. ही सगळी शेती, इथून वाहून गेलेली माती पुन्हा आणणं, पुन्हा उभं राहणं ही साधी गोष्ट नाहीये आणि इतकं सोपं नाहीये आजच्या या परिस्थितीमध्ये. ही माणसं आपल्याच गावात, आपल्याच घरामध्ये अशी बेवारस असल्यासारखी विस्थापित झाली आणि या माणसांना आसरा शोधला जातो. आत्ता पुन्हा घराकडे वळणारी ही माणसं दिसत आहेत. हे एक छोटंसं दुकान आहे. ही अशी छोटी छोटी दुकानं जी होती ती सुद्धा पाण्याखाली होती. हे सलून आहे इथं. ही माती दाखवतो. ही अतिशय सुपीक जमीन होती पण इथली सगळी नासधूस होऊन गेलेली आहे. हे बघा पूर्ण खडक. रमेश मी तुम्हाला दाखवतो. इथं माती नाहीये आता, हे सगळा खडक आहे. ह्याच्यामध्ये कुठलं पीक येऊ शकत नाही, ह्याच्यात काहीच नाहीये. आणि हे बघा मातीच नाहीये, हे सगळा खडक उघडा पडला. आता इथं शेती करणं आणि त्या शेतीला पुन्हा उभं करणं, हे बघा ही पूर्ण गाळ आणि चिखल. हे शेवाळ आलंय पूर्ण. हे आणि आता या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा या शेतकऱ्याला उभं राहायचं, ही शेती पुन्हा निर्माण करायची आहे. हे सगळं नव्यानं उभं करायचं हे सोपं नाहीये. दलदल असावी तशा पद्धतीनं हे सगळं शेतीचं रान आपल्याला दिसतंय. श्वेता. बरोबर आहे विलास. आणि आता पुढे काय करायचं यासाठी आता हे जे ग्रामस्थ आहेत, जे शेतकरी आहेत, ते संतापाच्या सुद्धा आता पलीकडे गेलेले दिसत आहेत. आपण पहिल्यांदा या गावामध्ये पोहोचलो, सरकार कधी पोहोचणार किंवा मग ही सगळी मदत म्हणण्यापेक्षा भरपाई कधी मिळणार याचीच यांना आता जास्त प्रतीक्षा असणार आहे. अशीच काही इतरही गावं, तिथली काय परिस्थिती हे देखील बघणार आहोत अगदी एका छोट्याशा ब्रेकनंतर. हे सगळं जे घरातलं धान्य असतं ते सगळं भिजलेलं आहे. सर्वजण येऊ नका. हे सगळं पाण्याखाली होतं. आता त्यांनी साफसफाई केलेली आहे. इतका गाळ होता. हे पूर्ण अन्नधान्य मोड फुटले, या सगळ्याला मोड फुटले. हा कर. जवळपास 72 तास जेव्हा हे पाण्याखाली होतं, हे धान्य आहे, या धान्याला मोड फुटले. मोड फुटणं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. आता हे आपण खाऊ शकत नाही, जनावरांना सुद्धा टाकू शकत नाही आणि सगळ्या अन्नधान्याची ही नासाडी झालेली आहे. म्हणजे हे जाणं म्हणजे ह्या सगळ्यांची भाकरी गेली आहे आणि ह्या सगळ्यांची भाकरी उद्ध्वस्त झाली आहे. हे पत्र्याचे शेड होते. इकडे जे सगळं नुकसान झालेलं आहे, हे एक एक पसारा जो असतो आपल्या आयुष्यातला तो सगळा गोळा केला. पण ह्या सगळ्या फोटो भिजल्या. हा टीव्ही होता, हा टीव्ही पूर्ण पाण्यात भिजला, तो खराब झाला. इलेक्ट्रॉनिक वस्तू तर राहू शकत नाही. हे सगळी पोती आहेत. ही मका आहे. ही मका पूर्णपणे हे बघा, हिला सुद्धा मोड फुटतायत आणि त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे.
आपल्या घरात माणूस गेल्यानंतर जसं सुतक पडावं तसं ह्या माणसांची अवस्था झालेली आहे. स्मशान शांतता आहे आता. इकडे आल्यानंतर तुम्हाला माणसं बोलत नाहीत, माणसांना काही व्यक्त व्हायचं नाहीये, त्यांना बोलतं करण्यासाठी सुद्धा विनवणी करावी लागते. काय परिस्थिती निर्माण झाली तुमच्या या सगळ्या गावामध्ये? काही अन्न पाणी खायचं नाही, काहीच राहिलं नाही, समजा विजून गेले, सगळं भिजलं. गेले. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पण आज कोणीतरी दिलेल्या खिचडीवरती जगतो. घरात सगळी नुकसानी झाली, सगळं भिजले, खायलाच काय नाही. हा, मदत कुणाची काही आतापर्यंत नाही आली आणखीन कोणाची. बर, ही माणसंच आता 72 तासानंतर गावात आलेली आहेत आणि सगळ्यांचे चेहरे बघा तुम्ही. फक्त जणू काही या गावावर सुतक पडलंय अशा पद्धतीने सगळ्या या वातावरणामध्ये तुम्हाला एक नैराश्य दिसेल, एक प्रकारची माणसांच्या मनामध्ये अस्वस्थता दिसेल आणि वेदना आहे. ही वेदना या माणसांना पुढच्या काही काळासाठी उभं राहण्यासाठी अतिशय त्रास देणारी ही वेदना आहे. कारण जे काही होतं ते सगळं या निसर्गाच्या प्रकोपामध्ये, या महापुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. तर हे कांदे आहेत, हे कांदे सुद्धा तिकडे वाहून गेलेले आहेत. तिकडे इकडे एक रमेश थोडस इकडे या. इकडे सगळा हा प्रपंच संसाराचा जो असतो तो त्यांनी उघड्यावरती टाकलेला आहे. साखर दिसते तिकडे. हे विदारक आहे. म्हणजे एक महापूर जेव्हा येतो तो जेव्हा ओसरून जातो, पाणी ओसरून गेलं, वरून दिसणारं पाणी कदाचित ते सुखद दिसत असेल, पण त्या पाण्यानं काय केलंय बघा. हे बिस्किटचे पुढे लेकरांसाठी आणलेले ते सगळे भिजून खराब झालेले आहेत. हे एक एक चीज वस्तू घरातली जी असते, हे कागदपत्र, हे रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, सगळं म्हणजे ही शालेय ह्याच्यात पण गाळ आहे, चिखल आहे याला पण नाही. हे थोडं सुकवायला ठेवलंय, बहुतेक मी उघडलं तर ते फाटेल, नको ते हे करायला. पण जिल्हा म्हणजे शाळेची सगळी कागदपत्र आणि हे सगळे दिसत आहे. त्यानंतर ते बघा इकडं ते दिसत हे, हा इकडे साखर अशी फेकून दिली आहे कारण ही भिजली पूर्णपणे. ही साखर आहे. आता हिच्यात गोडवा नाहीये, काय कसला गोडवा राहिला हिच्यात, फेकून द्यावी लागली. आणि ह्या सगळ्या ज्या उद्ध्वस्त महापुराच्या खाणाखुणा आहेत, या वेदनादायी आहेत. माणसांच्या डोळ्यात अश्रू का होते, माणसं का रडत होती, या सगळ्यामुळे. कारण या माणसांचं आयुष्यात जे काही कमवलं होतं, राबून शेतामध्ये कष्ट करून, ते सगळं एका पुरानं वाहून गेलं. आणि पुन्हा त्या सगळ्या पुराच्या वाहून गेलेल्या त्या पाण्यासोबत आयुष्याची नवी उभारी घेणं किती अवघड आहे या माणसांसाठी. काही शेतकरी आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. बाबा, शेतकऱ्यावरचं हे संकट खूप मोठं आहे. तुमच्या गळ्यात पांडुरंग आहे, काय सांगता पांडुरंगाला, काय मागता पांडुरंगाला? आता काय मागायचं, आता हाही गेले, आता काय मागायचं. हा, अन्न पाणी द्यावं लागेल ना. हा, आज खायला सुद्धा अन्न नाही माहितीये घरांमध्ये. हे असं सगळं उद्ध्वस्त झालेलं. फक्त एक आपल्याला आसरा तरी मिळाला त्या घरामध्ये, आता किमान छप्पर तरी डोक्यावर आहे. याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. काहीच नाही. बिलकुल. विलास, ही दृश्य अतिशय वेदना देणारी आपल्याला सुद्धा आहेत. आता काय करायचं असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. आपण तर सर्वात प्रथम या वाघेगव्हाण गावामध्ये पोहोचलो. आता मदत आणि भरपाई कधी पोहोचते याचीच प्रतीक्षा आहे.